चला बसा चला जयंत पाटील साहेब बोला आपण. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी बिबट्याची नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती. अध्यक्ष महोदय, पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय? कारण आपण उत्तरात काय आम्ही उपाययोजना करतोय ते दिलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा परिणाम होईल? आणि अध्यक्ष महोदय, पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरणं वगैरे यांची ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे. त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल. आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काही व्यवस्था करणार का? मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंगा करा, आवाज करा, रेडिओ लावा, ते पळून जातील. पण आपलं उत्तर यावेळेचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे. आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नरके यांनी जी या ठिकाणी मागणी केली की त्यांच्याकडे असलेल्या जुन्या बंदुकांचे लायसन रिन्यू करण्याच्या बाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्यांना कळवतील किंवा माननीय महसूल मंत्री महोदयांना मी सांगेन की जेणेकरून महसूल मंत्री महोदय सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवतील. आता बाब राहिली, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी बिबट्यांची एकूण नसबंदी करण्यासाठी ती सुरू झालेली आहे. केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं 5 असलेल्या बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि 3 वर्ष प्रयोग करा. मी सांगितलं 3 वर्षाची गरज नाही, 6 महिन्यामध्ये हा प्रयोग यशस्वी होतो का नाही समजेल आपल्याला. आणि तो झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचं संतुलन राहील अशा प्रकारची मागणी करू आणि तसं करून टाकू. चला नाना पटेल साहेब. अध्यक्ष महाराज, हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. पण जे व्याघ्र प्रकल्प आपले आहेत, अभयारण्य आपण ज्याला म्हणतो, या अभयारण्यामध्ये जसं नागझिरा अभयारण्य आहे, त्याला आता तुम्ही 173 गावाचं अजून त्याला गावं समावेश करण्याच्या बाबतचं तुम्ही नोटिफिकेशन काढलं असं आम्हाला काही कळलेलं आहे. तुम्ही ते जाहिरात त्याला त्याच्या हरकती वगैरे काही मागितल्या नाही, तुम्ही काही हरकती मागितल्या नाही, काही नाही. त्याला सरळ डायरेक्ट 173 गावं तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करतायत अशा पद्धतीची एक माहिती आमच्याकडे आलेली आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुम्ही या व्याघ्र प्रकल्पाच्या याच्यामध्ये वाघाच्या रक्षणासाठी आणि वन्य प्राण्यांच्या तुम्ही ज्या व्यवस्था निर्माण करत चाललात, पण त्याच्या आतमध्ये जे काही आहे, मग डुकरं असतील, हरणं असतील, सांबर असेल, हे सगळे प्राणी तिथं राहिले नाही आता. कारण की तिथं चाऱ्याची अवस्था झालेली आहे. त्या जंगलामध्ये काही अशा वनस्पती आलेल्या आहेत की त्याच्यामुळे ते खायला पण नाही, ते पॉयझनिस्ट असतात. आणि त्याच्यामुळे ही जी आहे तृणावर जगणारी प्राणी हे त्या जंगलात नाही. आणि त्याच्यामुळे वाघ असेल, बिबट्या असेल, या व्याघ्र प्रकल्पातून बाहेर येतात. तुम्ही मुळावर जात नाही. तुम्ही मगाशी सांगितलात की आता आम्ही बकऱ्या घेऊन आणि तिकडे टाकू. मग हे जंगली डुकरं जे आहेत याला पकडा ना. तुम्ही बकऱ्या घेण्यापेक्षा जंगली डुकरं घ्या. जंगली डुकरं शेताचं नुकसान करताय, हरणं नुकसान करताय, त्याला याच्यात टाकणार काय? आणि म्हणून नाईक साहेब, आपण पॉझिटिव्ह आहे, तुम्ही गोळ्या टाकून पण मारा असं म्हटलेलं आहे, पण तुम्हाला हे परवानगी मिळत नाही. तुम्ही म्हणालात की शेड्यूल 2 मध्ये आम्ही टाकू, म्हणजे नॉन शेड्यूल मध्ये त्याला करू. तुम्हाला वाईल्ड लाईफ ऍक्ट प्रमाणे तुम्हाला ती परवानगी मिळत नाही. मी दिल्लीत होतो, मला माहिती आहे, मी त्या कमिटीत होतो. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी हिंस्त्र प्राणी आहेत याला शेड्यूलच्या बाहेर ते काढू देणार नाही. पण खऱ्या अर्थानं ही जी हरणं आहेत, डुकरं आहेत, ही जी तृणावर जगणारी जी प्राणी आहेत, तुम्हाला ते शेड्यूलच्या बाहेर काढता येतात. ते करताय, तुम्ही करू शकत नाही. पण मूळ प्रश्न आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, माणसं आता यांचा घास व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून याला उपाययोजना करत असताना काही तज्ञ लोक, जे काही आम्ही लोक आहोत, त्यांना त्या कमिटी बनवा आणि त्या माध्यमातून हा एक प्रश्न निकाली काढा. त्याच्यामुळे शेतकऱ्याची आणि हा वन्य प्राण्याला माणूस पुढे जाऊन त्याचा घास होतोय, या सगळ्या गोष्टींची उपाययोजना आपल्याला करता येईल. आणि म्हणून नागझिरा जंगलाचं मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं
जे चाललेलं आहे त्या पद्धतीचा आपण काय उपाययोजना चला, करायची मंत्री आपण महोदय. सांगावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय हे बघा ज्येष्ठ सदस्य एक नाना एक पाटोले- एक मिनिट एक मिनिट हे बघा कमीत कमी 30-35 सदस्यांना बोलायचं आहे. ऐका माझी गोष्ट, ऐका इतक्या लोकांना बोलणं शक्य नाही. ऐका आता 20 मिनिटं ऐका 20 मिनिटं या लक्षवेधीला दिलेले आहे. अजून 2-3 लोकांना बोलता येईल. मंत्री महोदयाला माझी विनंती आहे, एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतोय. थांबा एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतो आहे. मंत्री महोदयाला एक विनंती आहे की ज्या ज्या भागामध्ये बिबट्यांचा त्रास असेल त्या लोकांची एक बैठक आपण आयोजित केली पाहिजे. एक बैठक आपण त्या संदर्भामध्ये आयोजित केली पाहिजे आणि त्या आमदारांचे जे काही प्रश्न असतील, त्या भागातला तो काही त्रास असेल त्या बाबतीमध्ये आपण त्या भागातल्या आमदारांना बोलावून एक बैठक घ्यावी अशी माझी सूचना आहे. अध्यक्ष महोदय, आपण सूचित थांबा. केल्याप्रमाणे अरे ऐका ना या सर्व सदस्यांच्या तक्रारी घेऊन मंत्रालय स्तरावर मोठ्या हॉलमध्ये आपण सर्वांची बैठक बोलू आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सगळी यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित ठेवू, म्हणजे जेणेकरून